नमस्कार. 1857च्या बंडानंतर ब्रिटिशांना एक मोठा धडा मिळाला होता. तो म्हणजे आपलंच सैन्य आपल्यावर उलटलं तर एवढं मोठं साम्राज्य टिकवायचं कसं. याच एका प्रश्नाच्या उत्तरातून त्यांनी भारतीय लष्कराची अक्षरशः नव्याने बांधणी केली. ही कहाणी आहे त्याच नियंत्रणाच्या ब्लूप्रिंटची. जरा विचार करा, ज्या सैन्याच्या जीवावर एक संपूर्ण देश जिंकला, तेच सैन्य, तेच लोक तुमच्या विरुद्ध शस्त्र उचलतात. नेमका हाच तो प्रश्न होता ज्यानं ब्रिटिश साम्राज्याचा पाराच हादरवून टाकला होता. 1857चं बंड म्हणजे फक्त एक उठाव नव्हता, तो त्यांच्या अस्तित्वासाठीचा एक थेट धोका होता. आणि यातूनच एका नव्या, जास्त कठोर आणि कपटी नियंत्रण प्रणालीचा जन्म झाला. तर पहिला भाग आहे विस्कटलेली पकड. 1857च्या बंडाने हे अगदी स्वच्छ केलं होतं की ब्रिटिशांची भारतातली सत्ता किती नाजूक धाग्यावर टिकून होती. आता त्यांना एक अशी पक्की योजना हवी होती जी भविष्यात अशा कुठल्याही बंडाची शक्यता मुळापासूनच उपटून टाकेल. आणि हाच तो सगळ्यात मोठा बदल होता. आतापर्यंत ब्रिटिशांचा सगळा जोर साम्राज्य वाढवण्यावर होता, पण आत्ता प्राधान्य होतं ते टिकवण्यावर. त्यांची रणनीती, त्यांचं धोरण आक्रमकतेकडून संरक्षणाकडे वळलं. कारण आता त्यांचा सर्वात मोठा शत्रू बाहेर कुठे नव्हता, तर तो स्वतःच्याच सैन्याच्या आत लपलेला होता. मग ही नियंत्रणाची नवी ब्लूप्रिंट कोणी तयार केली? याचं उत्तर आहे पील कमिशन. या आयोगाचं ध्येय एकच होतं, एक असं सैन्य तयार करायचं जे बंड प्रूफ असेल, म्हणजे जे कधीच बंड करणार नाही. तर या ब्लूप्रिंटचा पहिला स्तंभ होता शस्त्रबळावर संपूर्ण ताबा मिळवणं. ब्रिटिशांसमोर सगळ्यात मोठी अडचण होती भारतीय सैनिकांची प्रचंड संख्या. मग या संख्यात्मक धोक्याला त्यांनी कसं निष्प्रभ केलं? चला बघूया. बंडाचं आधीचं चित्र असं होतं की प्रत्येक एका ब्रिटिश सैनिकामागे तब्बल 5 भारतीय शिपाई होते, म्हणजे 5 विरुद्ध 1. ही संख्यात्मक तफावत ब्रिटिशांसाठी किती जास्त धोकादायक होती हे 1857ने त्यांना चांगलंच दाखवून दिलं होतं. आणि हा बदल बघा किती नाट्यमय होता. बंडानंतर बंगालमध्ये, जिथे बंडाची आग सगळ्यात जास्त होती, तिथे हे प्रमाण थेट 1:2 आणण्यात आलं. आणि मद्रास व बॉम्बेमध्ये ते 1:3 असं ठेवलं गेलं. म्हणजे भारतीय सैनिकांची संख्या निम्म्याहून अधिक कमी केली गेली. एकाच फटक्यात संख्याबळाचा अख्खं समीकरणच त्याने बदलून टाकलं. पण फक्त संख्या कमी करून भागणार नव्हतं. खरी ताकद तर शस्त्रांमध्ये होती. म्हणूनच तोफखाना आणि इतर सगळी महत्त्वाची शक्तिशाली शस्त्र फक्त आणि फक्त युरोपियन सैनिकांसाठी राखीव ठेवली गेली. या एका निर्णयाने भारतीय सैनिकांच्या भविष्यातल्या कोणत्याही बंडाची धारच बोथट करून टाकली. आता वळूया दुसऱ्या स्तंभाकडे, लढाऊ सैनिक. ब्रिटिशांनी फक्त संख्याबळच नाही, तर सैनिक कोण असावेत हे ठरवणारी भरती प्रक्रियाच पूर्णपणे बदलून टाकली. आणि यासाठी त्यांनी एक नवीन आणि स्वतःच्या सोयीचा असा सिद्धांत तयार केला. हाच तो मार्शल रेसेस म्हणजेच लढाऊ जमातीचा सिद्धांत. आता हे काही वैज्ञानिक सत्य वगैरे नव्हतं. हे होतं एक राजकीय हत्यार, शुद्ध सोयीसाठी तयार केलेलं. ह्या सिद्धांताच्या नावाखाली त्यांनी भारतीय समाजात आणि सैन्यात एक उभी फूट पाडली. आणि हे धोरण कसं काम करत होतं? अगदी सरळ होतं. ज्या शीख, गोरखा आणि पठाण समुदायांनी बंडात ब्रिटिशांची मदत केली होती, त्यांना लढाऊ आणि निष्ठावान म्हणून गौरवलं गेलं आणि सैन्यात त्यांची मोठ्या प्रमाणावर भरती सुरू झाली. या उलट ज्या अवध, बिहार आणि मध्य भारतातल्या सैनिकांनी बंडाचं नेतृत्व केलं होतं, त्यांना बिनलढाऊ आणि अविश्वसनीय ठरवून सैन्याचे दरवाजे त्यांच्यासाठी कायमचे बंद करण्यात आले. ही एक प्रकारे बक्षीस आणि शिक्षेचीच योजना होती. आता आपण तिसऱ्या स्तंभाकडे येऊया. हा स्तंभ कदाचित सगळ्यात कपटी होता. याचा मुख्य उद्देश होता भारतीय सैनिकांमध्ये कधीही एकजूट होऊ न देणं. एका भारतीयाला दुसऱ्या भारतीयाविरुद्ध उभे करणे, हे एक वाक्य म्हणजे ब्रिटिशांच्या संपूर्ण लष्करी धोरणाचं सार होतं. त्यांची रणनीती होतीच ही की सैन्यातच अशी अंतर्गत विभागणी करायची की सैनिक आपापसातच लढत राहतील आणि ब्रिटिश सत्तेकडे पाहण्याची त्यांना संधीच मिळणार नाही. ही विभाजनाची रणनीती 3 पातळ्यांवर काम करायची. पहिलं, रेजिमेंटची रचनाच जात, धर्म आणि प्रदेशावर आधारित केली, जेणेकरून सैनिकांची निष्ठा देशाऐवजी आपल्या समुदायाशीच राहील. दुसरं म्हणजे त्यांच्यात भारतीय असण्याची ओळख पुसट करून त्यांची जातीय ओळख जास्त गडद केली. आणि तिसरं, प्रत्येक गटाला दुसऱ्या गटाविरुद्ध तोलून धरलं, जेणेकरून कोणताही एक गट कधीच जास्त प्रबळ होणार नाही. ही एक प्रकारची लष्करी चेक्स अँड बॅलन्सेसची व्यवस्थाच होती.
या प्रतिसंतुलन धोरणाचे डावपेचही मोठे हुशारीचे होते. रेजिमेंटमध्ये वेगवेगळ्या जातीधर्माचे सैनिक एकत्र ठेवले जायचे, पण त्यांच्या तुकड्या वेगळ्या असायच्या. त्यामुळे त्यांच्यात एकी होण्याऐवजी स्पर्धा आणि अविश्वास वाढायचा. माहिती एका गटातून दुसऱ्या गटाकडे सहज पोचू दिली जात नव्हती, जेणेकरून बंडाची कुठली योजना पसरूच नये. आणि सैनिकांना त्यांच्या घरापासून हजारो मैल दूर तैनात केलं जायचं, जेणेकरून ते एकटे पडतील आणि स्थानिक लोकांशी भावनिक नातं जोडू शकणार नाहीत. तर ह्या सगळ्या बदलांचा मिळून काय परिणाम झाला? यामुळे ब्रिटिश राजवटीच्या सैन्याचा जो एक कायमस्वरूपी वारसा तयार झाला, तो आधीच्या सैन्यापेक्षा पूर्णपणे अगदी आमूलाग्र वेगळा होता. ही सारणी 1857 पूर्वीच्या आणि नंतरच्या सैन्यातला फरक अगदी स्पष्टपणे दाखवते. सैनिकांच्या प्रमाणातील बदल, तोफखान्यावरील एकाधिकारशाही, लढाऊ जमातींवर आधारित भरती आणि फोडा आणि राज्य करा यावर आधारलेली रेजिमेंटची रचना, हे फक्त वरवरचे बदल नव्हते, तर भारतीय सैन्याला कायम नियंत्रणात ठेवण्यासाठी तयार केलेली एक पक्की व्यवस्था होती. थोडक्यात सांगायचं झालं तर हे एक असं सैन्य होतं जे स्वतःचं पोलीस होतं. त्याची रचनाच अशी करण्यात आली होती की ते आतूनच विभागलेलं राहील आणि कधीही एकजूट होऊन ब्रिटिश सत्तेला आव्हान देऊ शकणार नाही. आणि इथेच खरा प्रश्न उभा राहतो. फोडा आणि राज्य करा या धोरणावर एक अख्खं सैन्य उभं करून ब्रिटिशांनी फक्त आपलं राज्यच नाही वाचवलं, तर त्यांनी भारतीय समाजात विभाजनाची अशी काय बीजं पेरली, ज्याचे परिणाम, ज्याच्या जखमा आजही आपल्याला बघायला मिळतात. कदाचित हाच त्या ब्लूप्रिंटचा सगळ्यात गडद आणि कायमचा वारसा आहे.